सकाळी ना या भाऊ बहिणीची मस्ती चालली होती. अद्विकचं कसं आहे माहितीये का, मस्ती करायची तोवर मस्ती करतो आणि लेकरांनी पप्पी वगैरे घेतली ना मग रडायला चालू करतो. आणि मला ना आज काहीतरी वेगळं खायचं होतं, म्हणजे दिवाळीचं फराळ वगैरे खाऊन ना खूप कंटाळा आलाय मला. तर डब्यात मला उडदाचे पापड दिसले तर म्हटलं चला बाबा मसाला पापड बनवूया, कारण भरपूर दिवस झालं काहीतरी असं चांगलं खाल्लेलं नाहीये. तर मस्त इथे ना गॅसवरती पापड भाजून घेतले आणि माझा उंदीर ना मस्त चकली खात बसला होता किचन वरती. मग मस्त सगळे पापड भाजून घेतले, ते मसाले घेतले होते, चाट मसाला, लाल तिखट, मीठ आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक करून घेतली होती. मग त्या पापडवरती ना कांदा टाकून घेतला, टोमॅटो टाकलं आणि मसाले टाकले, चाट मसाला टाकला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, सगळं असं मिक्स करून ना त्या पापडाला लावून घ्यायचं आणि वरतून ना थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळल्याशिवाय तर काय पापडाला टेस्ट येतच नाही. मग मस्त लिंबू असा पिळून घेतला, सगळे पापड बनवले आणि म्हटलं चला बाबा आता टेस्ट करून बघूया. टेस्टला तर एक नंबर लागत होते, म्हणजे ही रेसिपी ना एकदम साधी सिंपल आहे पण टेस्टला एक नंबर लागते बरं का. मग आम्ही सगळ्यांनी पापड वगैरे खाल्ले आणि गेलो आईचं ब्लाऊज शिवायला टाकायला. ज्या ताईच्या घरी गेलो होतो ना मी ब्लाऊज शिवायला टाकाय, तिथे ना मांजर होती. म्हणजे अद्विक ना एवढा त्या मांजरीला खेळत होता ना, म्हणजे त्याला पकडत होता, वडून धरत होता. मला तर ना भीती वाटते त्या मांजरीची की नख मारेल, तिची केस तोंडात जाईल. पण अद्विक होय थोडाही भेट नव्हता त्या मांजरला, किती पण ओढत होता, तिला चिटकू चिटकू बसत होता. याला कुत्री मांजर काय आवडतात काय माहिती. आणि घरी आल्यानंतर ना ताईसोबत मस्त मस्ती चालली होती याची. आणि मग काय थोड्या वेळानंतर यांनी आले, यांना बॅग काढू दिली नाही, चप्पल काढू दिली नाही. गाडीचा आवाज आला की खाली पळत गेला आणि लगेच त्याची मस्ती चालू झाली. आणि यांनी घरी येताना मस्त अद्विकला पिझ्झा आणला होता, पण त्या पिझ्झाचे ना पार 12 वाजले होते. चीज एकीकडे आणि पिझ्झा एकीकडे झाला होता. माझा तर मूडच ऑफ झाला त्या पिझ्झाला बघून. पण आमचा अद्विक गप्प बसतो होय, त्याला खूप पिझ्झा आवडतो, कसला पण असला तरी तो खूप आवडीने खातो. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.